सर्वांना, मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाची माहिती परत बघणार आहोत। तर पुढचा प्रश्न असा आहे की आता आपण जेव्हा वाचन करतो तेव्हा काय होतं ना, तर वाचताना मध्ये मध्ये आपल्याला जांभळी येते, आळस येतो। आपण बोलतो, आता शक्यतो बघा मी पण कधी कधी मला असं होतं की मी पण बोलते तर मध्येच आळस येतो, जांभळी येते। तर काय होतं, जेव्हा आपले ॲक्च्युअली काय असतं, आपला हा तोंडाचा व्यायाम होत असतो, त्यामुळे काही वेळेस आपल्याला कंटाळा येतो, आपलं शरीर थकलेलं असतं, आपल्याला आपण खूप श्रम करून त्यामधनं बाहेर निघत असतो, त्यामुळे त्यावेळेस आपल्यामध्ये तेवढी ताकद राहत नाही, शक्ती राहत नाही, आणि त्यामुळे तुम्हाला जांभळी येऊ शकते। आणि काही कारण नाही आहे त्यामध्ये, असं काही नाही की नकारात्मकता तुम्हाला घेरते किंवा असं काही। तर ही आपलीच बॉडीमधली जी काही गोष्ट असते, सकाळी उठावं लागतं, पारायण करावं लागतं, भरपूर दिवसभर आपला गोंधळ होतो, काही गडबड होते, आणि त्यामुळे आपण कामामध्ये थोडंसं कमी जास्ती करतो, तर आपल्याला मध्ये वाचताना जांभळी येते। तर काही नाही, बरोबर तुमच्या शेजारी एक ग्लासभर पाणी ठेवायचं। तुम्ही म्हणाल पाणी पिलेलं चालेल का? तर हो, अगदी मध्ये मध्ये पाणी पित राहा। त्याचबरोबर खडीसाखर बरोबर ठेवायची आहे, देवाची नैवेद्याची वेगळी आणि तुमच्या जवळ वेगळी। कारण खडीसाखरने काय होतं, आपलं जे कंठ आहे तो ओला राहतो आणि आपल्याला त्रास होत नाही, घसा दुखत नाही, वाचून दुखत नाही। अशा पद्धतीने आपल्याला जवळ पाणी ठेवायचं आहे। आणि ते पाणी जवळ ठेवल्याने, त्या मंत्रोच्चाराने, त्या सगळ्या गोष्टींनी ते पाणी सुद्धा व्यवस्थित छान होणार आहे। त्यामुळे त्यामध्ये सुद्धा त्या मंत्रोच्चाराचं चांगलं त्यामध्ये हे उतरणार आहे। त्यामुळे तुम्ही ते पाणी सुद्धा पिऊ शकता। थोडीशी खडीसाखर, तुम्ही एक खडा, अगदी असा अर्ध्या तासातून एकदा तुम्ही खडीसाखर तोंडात घातली किंवा पाणी घेतलं तरीही चालेल, काही हरकत नाही। फक्त बाकी तुम्हाला काही खायचं वगैरे नाहीये, अशा पद्धतीने तुम्ही करू शकता। त्याचबरोबर काही आळस आला, कंटाळा आला, तर थोड्या वेळ तुम्ही तिथल्या तिथे डोळे बंद करून बसा, तेवढं केलं तरीही चालेल, काही हरकत नाही। आणि त्यानंतर तुम्हाला समजा आता आसन काय वापरायचं आहे, तर कुठल्याही प्रकारचं बस्कर असू दे, सतरंजी असू दे, ते तुम्ही वापरू शकता। तुम्हाला म्हणजे सतरंजी म्हणजे कशी कोरी नवीन असेल, पट्टी असते तशी असते ती चालेल। झोपायची वगैरे जी असते ते तुम्हाला अंतरायचं नाहीये, वेगळं आसन देवाचं असतं। जे बस्कर येतात, चौकोनी बस्कर येतात, चौकोनी आसन येतात, तेच तुम्हाला वापरायचे आहे। सतरंजी, घोंगडी वगैरे तुम्हाला वापरायचे नाहीये, तुम्हाला फक्त आणि फक्त बस्करच वापरायचे आहे। जे चौकोनी आकारातले येतात बघा, तेच वापरायचे आहे। मग ते तुम्ही बरेचसे जण ते जे प्लॅस्टिकचे जे असतात बघा, ते अगदी ते पण घेतले तरी, नसल्यावर तेही घेतले तरी चालेल, काही हरकत नाही। पण कुठल्याही प्रकारची चादर, बेडशीट, घोंगडी, तुम्ही झोपायला कारण घेता घोंगडी वगैरे, तर तेही तुम्हाला घ्यायचे नाहीये, बस्करच घ्यायचं। अगदी बस्कर नसेल तर साधं ब्लाऊज पीस घेतलं तरी चालेल, जे कोरं असेल खाली, त्यावर बसून तुम्ही वाचन करू शकता। पण शक्यतो बस्कर आपल्या सगळ्यांच्या घरी असतंच, तर ते बस्कर तुम्हाला या पारायणाच्या वेळेस ठेवायचं आहे, त्यावरच आपण बसायचं आहे। आणि अजून एक शेजारी बस्कर ठेवायचं आहे, जिथे आपण असं बघणार आहोत की आपले स्वामी, आपले दत्तगुरु तिथे बसत आहेत आणि ते आपलं संपूर्ण पारायण ऐकत आहे, ठेवायचं आहे। आणि त्या पद्धतीने तुम्हाला पूर्णपणे प्रॉपर जी मांडणी असते ती करायची आहे। तर एवढीच माहिती होती। श्री स्वामी समर्थ।